नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र, चंद्र आणि शनी या ग्रहांच्या स्थितीवरती प्रेमातील प्रामाणिकपणा अवलंबून असतो. चंद्र रास, लग्न रास, शुक्र, गुरु, शनी, पाचवा भाव या सर्व स्थानांचा विचार करावा लागतो. जर आपल्या कुंडलीमध्ये 5वे स्थान प्रेम आणि 7वे स्थान जोडीदार व विवाह जर शुभ ग्रहांच्या प्रभावात आले असतील, तर त्या व्यक्ती व त्या राशी अत्यंत एकनिष्ठ असतात. प्रेमात सर्वात जास्त प्रामाणिक मानल्या जातात. काही राशी जन्मतः भावनिकदृष्ट्या खोल, जबाबदार आणि एकनिष्ठ असतात. त्यांनी एकदा एका व्यक्तीवर प्रेम केले तर त्याची त्या राशीच्या व्यक्ती आयुष्यभर साथ देतात. चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या राशी ज्या प्रेमात प्रामाणिकपणे आपल्या जोडीदाराची साथ देतात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि तो प्रेमाचा कारक आहे. ही पृथ्वी तत्वाची स्थिर राशी आहे. या व्यक्ती जेव्हा कोणावर प्रेम करतात तेव्हा त्या एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर राहून प्रेम निभावतात. या व्यक्तींना जास्त बदल आवडत नाहीत. फसवणूक, फ्लर्टिंग यांना आवडत नाही. नात्यामध्ये रिअल कॅरेक्टर दाखवतात, खोटं बोलत नाहीत. आधीचे ब्रेकअप करणे, मग परत नवीन व्यक्तीशी ओळख करणे, पुन्हा नवीन नाते जोडणे हे त्यांना खूप टाईम वेस्टिंग आणि थकवणारी गोष्ट वाटते. त्यामुळे आहे त्या नात्यातच हे लोक खूप खुश राहतात. या व्यक्तींना कर्माची भीती पण खूप वाटते. त्यामुळे कोणाला दुखवून ते कर्म खराब करवून घेत नाहीत. दुसरी रास आहे कर्क रास. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राला मनाचा, भावनेचा आणि मातृत्वाचा कारक मानतात. ही राशी खूप संवेदनशील असते. ही जलतत्वाची राशी आहे. ही व्यक्ती जिच्यावर ती प्रेम करते तिच्यामध्ये ती पूर्णपणे समर्पित भावाने मिसळून जाते. सोलफुल कनेक्शन जोडते. फक्त टाइमपाससाठी हे लोक कोणावर प्रेम करत नाहीत, तर भविष्याचा विचार करून नाते जोडतात व टिकवतात. या लोकांना बाहेरच्या जगात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या पार्टनरसोबत वेळ घालवणे जास्त आवडते. एकदा नात्यामध्ये पडले की शेवटपर्यंत निभवतात. गुरु शुक्र युती, गजकेशरी योग, शुक्राची स्थिती, 5वे स्थान या सर्व गोष्टी कर्क राशीला प्रामाणिक बनवतात. तिसरी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, ज्याच्यामध्ये साहस आणि एनर्जी असते. मंगळामुळे या पॅशनेट असतात. अर्धवट गोष्टी कधीच करत नाहीत. प्रेम केले तर ते पूर्ण निष्ठेने करतात. ते आपल्या पार्टनरला कधीच सोडत नाहीत. ही जलतत्वाची रास आहे. त्यांचे प्रेम अथांग समुद्रासारखे असते. खूप विचार करून, वेळ घेऊन हे जोडीदाराची निवड करतात. त्यामुळे ते चांगला पार्टनर निवडतात आणि त्याची फसवणूकही कधी करत नाहीत. विश्वास हा त्यांच्या नात्याचा पाया असतो. स्वभाव स्थिर असतो. कॅज्युअल डेटिंग हे ते कधी करत नाहीत. लाँग टर्मचा विचार करून ते नाते जोडतात. सप्तम स्थान, अष्टम स्थान आणि मंगळ शुक्र शुभयोग या राशीला प्रामाणिक बनवतो. चौथी रास आहे मकर रास. या व्यक्ती खूप गंभीर आणि जबाबदार असतात. मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. ही पृथ्वी तत्वाची रास आहे. शनी हा न्याय, शिस्त, मर्यादा आणि कर्माचा कारक आहे. शनीच्या भीतीमुळे या व्यक्ती फसवणूक करणे, खोटे बोलणे करत नाहीत. त्यांच्या मनात कार्मिक फिअर असते. आपल्या वचनावर त्या ठाम राहतात. क्षणिक आकर्षणापेक्षा ते लाईफटाईमसाठीची स्टेबिलिटी बघतात. शॉर्ट टर्म फ्लर्टिंग, डेटिंगपेक्षा पारंपरिक लग्न, कुटुंब, खरं प्रेम यावर जास्त विश्वास ठेवतात. या राशीच्या व्यक्ती पटकन कोणाच्याही प्रेमात पडत नाहीत. समोरच्या व्यक्तींना निरखून पारखून मगच होकार देतात आणि मग त्यांची साथ आयुष्यभर देतात. सप्तम स्थानात कर्म, शनी, शुक्र शुभ युती, उच्चचा मंगळ या गोष्टी मकर राशीला प्रेमात प्रामाणिक बनवतात. या झाल्या 12 राशींपैकी 4 राशी ज्या प्रेमामध्ये खूप प्रामाणिक असतात. तुमची रास या 4 राशींपैकी एक असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.